बीडमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांनी जोरदार धक्का दिला। अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। बजरंग सोनावणे लोकसभा निवडणूक लढवणार नसले तरी आगामी विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे लोकसभेत पवारांच्या उमेदवाराला त्यांची मदत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबा देवाचं दर्शन घेतलं। कार्यकर्त्यांच्या निर्णयामुळे आपण शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा जेजुरीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात सोनावणेंनी केली आणि या बैठकीला बीडमधले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला। हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय। कुकडे हे राष्ट्रवादी पक्षाचे 2 गट झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत होते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले कुणबी उमेदवार म्हणून कुकडे यांच्याकडे पाहिलं जात आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला। येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अनपेक्षित चेहरे पाहायला मिळतील। शिंदे गट आणि अजित पवार गटात सुद्धा अनपेक्षित चेहरे असतील असं सूचक विधान त्यांनी केलं। त्यामुळे येत्या काळामध्ये महाविकास आघाडीतले कोणते नेते महायुतीच्या गळाला लागणार याची उत्सुकता असेल। सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीतला तिढा अजूनही कायम आहे। यावर ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार चंद्रहार पाटलांनी मवाळ भूमिका घेतली। ही जागा काँग्रेसला गेली तर शिवसैनिक म्हणून आपण विशाल पाटलांच्या पाठीशी ठाम राहू। आपल्याला उमेदवारी मिळाल्यास विशाल पाटलांनी आपल्या पाठीशी राहावं अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी मांडली। जळगावमधल्या लोकसभेच्या 2ही जागांसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केले। त्या तयारीसाठी मंत्री गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालयात महायुतीतील सर्व घटक पक्षांची बैठक झाली। यावेळी महाजनांसमोरच भाजपच्या 2ही उमेदवारांबाबत महायुतीच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली। पालघर लोकसभेचं तिकीट खासदार राजेंद्र गावित यांना दिलं तर ते निवडणूक हरण्याची भीती भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। इथं शिंदे गटाची अवघी 8 ते 10% मतं असल्यानं ही जागा भाजपनं लढवण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी वरिष्ठांकडे केली आहे। त्यामुळे पालघरबाबत महायुतीमध्ये मतभेद असल्याचं चित्र दिसतंय। निलेश लंकेंच्या संभाव्य दक्षिण नगर उमेदवारीवरून जयंत पाटील अमोल मिटकरी यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला। लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला। तर लंकेंच्या रूपामध्ये एका गरीब माणसाचा बळी दिला जातो असा टोला अमोल मिटकरींनी लगावला। राज ठाकरेंना एनडीएमध्ये घ्यायला रामदास आठवलेंनी विरोध केला। राज ठाकरेंचा एनडीएला फायदा नाहीये असं रामदास आठवलेंनी म्हटलंय। राज यांनी लोकसभेच्या 2 जागांची मागणी केली आहे। 2 जागा मिळाल्या नाहीत तर त्या बदल्यात दुसरं काहीतरी मिळू असे आठवलेंनी स्पष्ट केलंय।